नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं हम्पीच्या एका दुसऱ्या भागात खूप खूप स्वागत करते। मी आज जात आहे महानवमी दिब्बा येथे। तर पहिल्या भागात आम्ही चिंतामणी मंदिर परिसरात गेलो होतो, तर ते नदीच्या एका साईडला होतं। तर आम्ही आता तिथे गाडी पार्क करून आता फेरी बोटने आम्ही नदीच्या दुसऱ्या साईडला आम्ही जात आहोत आणि तिथूनच आम्ही महानवमी दिब्बा येथे विजिट करणार आहोत। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महानवमी दिब्याविषयी पूर्ण माहिती देईन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। नदीच्या पलीकडे येऊन आम्ही इथून रिक्षा केली आणि रिक्षामधून आता आम्ही इथून पुढे चाललोय। मी आता इथे या किल्ल्यावर येऊन पोचलो आहोत। तर या किल्ल्याच्या परिसरातील महानवमी दिब्बा ही एक प्रमुख रचना आहे जी सगळ्यांचं लक्ष आकर्षित करते। आणि आपण आता पहिल्यांदा आपण तिथेच जाऊयात आणि बघूयात। इथे आम्हाला जाताना महानवमी दिब्बाविषयी पूर्ण माहिती पण आहे इथे दिलेली, तर आपण जाऊन पुढे बघूयात। ऐकून तुम्हाला तर माहितीच असेल, हम्पीतील हे विजयनगर साम्राज्य याआधी इंग्रजांनी येऊन पूर्ण लुटून हे जे काही दगडाचे कोरीव काम वगैरे जे महाल वगैरे होते त्याची सगळी नासधूस करून ठेवलेली होती। जे काही आता अवशेष आहेत साबूत, त्याच्यावरून आपण आपला इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। मी आता चढते या मंचावरती, तोच आहे महानवमी दिब्बा। दिब्बा म्हणजे मातीचा ढिगारा, आणि ही रचना मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकलेली असल्याने तिचं नाव पडलंय महानवमी दिब्बा। आणि याच मंचावरती राजा दसऱ्याचे 10 दिवसांचा उत्सव पाहत असे। या मंचाच्या अगदी समोरच दसऱ्याचा 10 दिवस सांस्कृतिक कार्य पार पाडली जात असत आणि या मंचावरती राजा व राजघराण्यातील सगळी मंडळी बसून तो कार्यक्रम सगळे पाहत असत। आणि त्या कार्यक्रमाला महानवमी असं म्हणूनही ओळखलं जात असे। आणि या मंचाची रचनासुद्धा जमिनीच्या पातळीवरून पिरॅमिड आकाराप्रमाणे निमुळते होते। इथे तुम्हाला या मंचावरती स्तंभाच्या खोवणीचे आकार तुम्हाला दिसत असतीलच, तर याच्यावरून असं स्पष्ट होतं की याच्यावरती सुद्धा काहीतरी एक प्रमुख रचना होती आणि बहुधा ती लाकडापासून बनवण्यात आली असावी। इथे तुम्हाला दिसून येतीलच हे 2 जिने आहेत, या साईडला एक आणि अगदी समोरच याच्या दुसरा एक जिना आहे। तर ती पाठीमागच्या साईडची प्रवेशद्वार असावीत असं समजून येतं। आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान असं सुंदर नृत्याचे प्रकार इथे दाखवलेले आहेत। शिकार दाखवलेली आहे, नृत्य आहे, त्याच्यानंतर वन्यजीव आहेत, सुंदर सुंदर क्रिया सगळ्या इथे दगडावरती कोरलेल्या आहेत, बघू शकता। हा जो संपूर्ण मंच आहे तो ग्रेनाइट दगडांनी बनवलेला आहे आणि जे स्फटिकमय दगड आहेत ते काही ठिकाणी त्यांची आवरणं पण आहेत। आणि या मंचाच्या चारही बाजूंनी खालून पूर्ण कोरीव काम अशी सुंदर, मी तुम्हाला दाखवते त्या व्हिडिओमध्ये बघू शकता, अशी सुंदर अशी कोरीव काम चारही बाजूंनी केलेली आहेत। त्यात प्राणी आहेत, दैनंदिन जीवनातील क्रिया आहेत, व्यायाम करणारे व्यक्ती आहेत, त्याच्यानंतर शाही घरातील पोर्ट्रेट्स आहेत। अशी सुंदर असं हे नक्षीकाम पूर्ण चारही बाजूंनी या मंचाच्या केलेलं आहे। आणि इथूनच पुढे गेल्यावरती पुष्करणी नावाचं हे सुंदर असं ठिकाण आहे। काळ्या आणि हिरव्या रंगाच्या दगडांनी बनवलेलं हे ठिकाण आहे आणि याचं नाव पुष्करणी असं का पडलं, तर या परिसरातच देवी लक्ष्मीचं मंदिर होतं आणि लक्ष्मीची आवडती फुलं म्हणजे कमळ ती याच पाण्यात इथे
उमलायची आणि हेच पाणी लक्ष्मीच्या पूजेसाठी सुद्धा वापरलं जायचं। तसेच दसऱ्याच्या वेळेस या परिसरातील दुर्गा मंदिर, भुवनेश्वरी मंदिर आणि लक्ष्मी मंदिर या मंदिरातील पूजेसाठी सुद्धा याच पाण्याचा वापर केला जायचा आणि यासाठीच याला पुष्करणी असं नाव पडलं गेलं आहे। ही जी तुम्ही बघताय ती दगडांची पाईपलाईन आहे। इथून 2 किलोमीटर कमलापूर तलाव आहे। या तलावामधून पाणी या साम्राज्याला मिळावं यासाठी अशी संपूर्ण दगडाची पाईपलाईन बांधली गेली आहे।